हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवतो. पण ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करण्याची गरज नाही आहे. जर मन झालं तर आपण लगेच ही बनवू शकतो. वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा एवढी काळी मिरी, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा धने. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. जर मिक्सर नसेल वापरायचं तर तुम्ही खलबत्त्यामध्येही बारीक करून घेऊ शकता. आता हा मसाला आपण असेच ठेवणार आहे. आता पिठासाठी आपल्याला लागणार आहे इथे 2 कप एवढे मी तांदळाचे पीठ घेतले आहे. हे घरचे धुतलेले तांदळाचे असेल किंवा बाहेरचे तांदळाचे पीठ असेल तरी चालेल. त्यामध्येच घालणार आहोत अर्धा कप एवढे ज्वारीचे पीठ, अर्धा कप गव्हाचे पीठ. हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे. मी इकडे तांदळाचे पीठ हे बाहेरचेच घेतले आहे, तुम्ही घरचे घेतले तरी चालेल. आता यामध्येच आपण घालणार आहोत अर्धा कप एवढे बेसनाचे पीठ. मी इथे एकच वाटी घेतली आहे, त्याच वाटीने मी सर्व मेजरमेंट केलं आहे. बेसन पीठही आपण चाळून घेणार आहे. चाळून घेतल्याने त्यातील जे पण गुठल्या असतील त्या निघून जातील. यासाठी आपल्याला सर्व पीठं चाळून घ्यायचे आहे. आणि इकडे मी अर्धा कप एवढा रवा घेतला आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही वापरू शकता. आणि आपण जी पावडर बनवून ठेवली होती तो आपण सर्व याच्यामध्ये घातला आहे. आता यामध्येच घालूया मीठ, अर्धा चमचा हळद. आणि हे सुक्केच असताना पहिले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इकडे आपला मसाला मिक्स झाला आहे. आता आपण पाणी घालणार होते. पाण्यासाठी मी इकडे जेवढे तांदळाच्या पिठाची वाटी घेतली आहे 2 कप, तेवढेच 2 कप मी पाणी गरम करत ठेवले होते. एकदम गरम गरम पाणी आपल्याला घेऊन यामध्ये घालायचं आहे. स्टार्टिंगला सर्व पाणी आपल्याला एकत्र न घालता थोडे थोडे करून पाणी आपल्याला घालायचं आहे आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी पाणी घातले आहे पण खूप ड्राय आहे, तर राहिलेले सर्व पाणी आपण यामध्ये घालून घेऊया. म्हणजे एकदम बरोबर 2 कप मला पाणी इकडे लागले. उकळते पाणी घ्यायचे आहे आणि सर्व पाणी मी आता पिठामध्ये घातले आहे आणि एकदम व्यवस्थित एकजीव करून घेऊया. स्टार्टिंगला आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे, जेणेकरून गरम आहे तर हाताला भाजणार नाही यासाठी. चमच्याने इकडे मी सर्व पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि पीठही आता कोमट झाले आहे. तर आता आपण हाताने ह्याला मळून घेऊया. पण त्या परातीमध्ये जमत नव्हते, त्यामुळे मी इकडे वाडग्यामध्येच पीठ काढून घेतले आहे. आता थोडेसे पाणी घेऊन, थंड पाणी घेतले तरी चालेल, ते पाणी घेऊन आपण पीठ मळून घेणार आहोत. या प्रकारे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मीडियम असे आपल्याला पीठ मळायचे आहे. पाणी लागल्यासच आपण वापरायचं आहे, अदरवाईज नाही लागले तर नाही वापरले तरी चालेल. तर या प्रकारे मी पीठ मळून घेतले आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता. मी इकडे खूप घट्ट आणि खूप लूज असं पीठ नाही, मीडियम असे पीठ मळून घेतले आहे. याच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण मळून यावर कोळसा वापरला जातो, बट माझ्याकडे कोळसा नव्हता, त्यामुळे मी इकडे आपली जी नारळाची बेल्टी असते तीच वापरली आहे. आणि ही गरम करून यावर आपल्याला थोडेसे तूप सोडायचे आहे. तूप किंवा तेल तुम्ही सोडू शकता आणि ह्याला झाकून ठेवायचे आहे 10 ते 15 मिनटं. 10 मिनटं ठेवले तरी चालेल. इकडे माझे 10 मिनटं झाले आहे. आता आपण काढून घेऊया. ह्याने खूप छान फ्रेग्रन्स येतो आणि वडे खायलाही खूप छान लागतात. तर या प्रकारे नारळाची कवटी काढून घ्यायची आहे आणि त्या तेलामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदा परत हलक्या हाताने आपण पीठ मळून घेणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 10 मिनटं तरी हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे, जेणेकरून रवा असतो त्यामुळे तो भिजला तर फुलतो. त्यासाठी आपल्याला अगदीच वेळ नसेल तर 10 मिनटं तरी हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आता आपण वडे बनवूया. वडे बनवण्यासाठी इकडे मी प्लास्टिकची पिशवी घेतली आहे. त्या पिशवीलाच मी थोडेसे तेल लावून घेतले आहे. तेल लावून आपण वडे बनवणार आहोत. प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावायचे आहे आणि आपण जसं गोळा घेतो त्याप्रमाणे गोळा घेऊन या प्रकारे थापायचं आहे. जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडे अशा मीडियम साईजमध्ये आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. या प्रकारेच आपल्याला वडा करायचा आहे. तिकडे आपला वडा रेडी झाला आहे. आता आपण तळून घेऊया. तळण्यासाठी तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही, मीडियम असेच तेल गरम करून घ्यायचं आहे.
स्टार्टिंगला पण तेल गरम ठेवले होते, हे एकदा चेक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदम पटकन असं वरती येत नाही आहे, म्हणजे आपलं तेल खूप जास्त गरम नाही आहे, मीडियम असे गरम आहे. आता आपण वडा सोडूया. वडा सोडून ह्याला लगेच हलवायचं नाही आहे, थोडा वेळ ह्याला असेच ठेवायचं आहे आणि वरतून थोडेसे असे तेल सोडत जायचे आहे. म्हणजे कॉर्नरला वडा थोडासा हे झाला आहे त्याच्यामुळे हा वड्यात असे तेल सोडल्याने ऑटोमॅटिक वरती येणार. तर तुम्ही बघू शकता इकडे कशाप्रकारे वडा वरती आला आहे. या प्रकारेच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. आता ह्याची दुसरी साईडही तळून घेऊया. दोन्ही साईडने मस्त गुलाबी कलर येईपर्यंत हे वडे आपण तळून घेऊया. तर इकडे आपला वडा तळून रेडी झाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फुलला आहे आणि त्याचा कलरही किती सुंदर आला आहे. तसाच हा खायलाही खूप छान लागतो. तर याच प्रकारे मी दुसराही वडा तुम्हाला तळून दाखवते. स्टार्टिंगला टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही आहे, तसेच ठेवायचं आहे 2 मिनिटांनी. हा तेलाच्या बुडबुड्या कमी होऊन हा वडा वरती येतो. तर वाटल्यास वरनं आपण थोडेसे तेल सोडू शकतो. तर तुम्ही इकडे बघू शकता मी हलवलंही नव्हतं आणि डायरेक्ट वडा वरती आला. वरती आल्यानंतर ह्याला पलटी करायचं आहे आणि गॅस मीडियम टू लोवरच ठेवायचा आहे आणि आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त वडे तळल्या गेले आहेत. तर अशाच प्रकारे आपले वडे रेडी झाले आहे. इकडे मी चिकनबरोबर वडे सर्व्ह केले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.